हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार. तर आज आहे संडे आणि संडेचं तर आता माझं मॉर्निंग रुटीन म्हणजे सकाळचं झालं, चहा वगैरे पिऊन झालं आहे. आणि आता बघू, आज पप्पा पण रिक्षावरनं घरी आहे आणि मिस्टर पण घरी आहेत, त्यांना दोघांना सुट्टी. तर आज मम्मी आता बनवत आहेत भजे, तर तुम्हाला दाखवते. आणि आज मोहित पण घरी आहे. आज मोहितची दिवसभरची मस्ती चालणार आहे. शाळेला सुट्टी आहे ना मोहित? काय रे आज काय आज सांग? आज काय होईल? संडे ना? डे मंडे. काय सांग लवकर. संडे ना ग? मग आज मोहितला सुट्टी आहे. कोणाला? तुला? मला सुट्टी थोडी राहत. संडेला सुट्टी नसते तुला? ट्युशनला थोडी राहत. ट्युशनला नसते, शाळेला तर आहे ना. मज्जा आहे मग तुझ्या आज. इथे आणली मम्मीने मासा फ्राय करायला, बांगडा, आणि ते भाज्यांचं रेडी करून ठेवलंय. कसं झालंय? खाते तू? नाही खाते? बटाट्याचे भजे टाकून देऊ घ्यायचं. खा ना. का नाही खाते? खा, एक खा. ते सगळे नाश्ता करताय. ते मी पण खाऊन घेते आता. Much later. अजून टाकू बस. आता बबलूला माशी नेऊ दे. नाही बोलतो. इथे मी आता घेतलेलं आहे नाचणीचं पीठ. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दिसते हे पीठ, असं काळपटसारखं वाटतं. तर हे पीठ खाण्याचे विविध असे फायदे आहेत. नाचणीमध्ये भरपूर असे पौष्टिक तत्व म्हणजे पौष्टिक घटक असतात. आपल्या आरोग्यासाठी नाचणी धान्य फायदेशीर असून ते ग्लुटीन फ्री आहे. आणि आपल्या भागात आहारात म्हणजे नाचणी भाकरी करून खातात भरपूर जण खातात. पण या भाकरीचे फायदेसुद्धा भरपूर आहेत. तर नाचणीमध्ये म्हणजे नाचणीमुळे भाकरी देखील आरोग्यासाठी फायदेशीर असतेच. पण नाचणी भाकरी खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहत असल्याने मधुमेह रुग्णांसाठी नाचणीची भाकरी योग्य असते. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांसाठी देखील नाचणीची भाकरी चांगली असते. तसेच हिमोग्लोबिन वाढवते. परत कॅल्शियम मुबलक असल्याने हाडे मजबूत होतात. परत नाचणीची भाकर खाल्ल्यामुळे आपलं वजन नियंत्रित राहतं. तर अशा प्रकारे भरपूर फायदे आहेत नाचणीचे. त्यामुळे नाचणीची भाकर खातात आणि छान पण लागते खायला. मी फर्स्ट टाईमच बनवते आहे. म्हणजे आमच्या साईडल्या मावशी त्यांनी रेकमेंड केलेलं मम्मीला पीठ की तुम्ही ट्राय करून बघा एकदा. तर म्हणून मग त्यांनी पीठ दिलं, म्हणून मी भाकरी बनवते. मम्मीला पण शुगर आहे, त्यामुळे मग हे पीठ म्हणजे वाढलं आणि मग भाकर ट्राय करून बघते. मग जर मम्मीला आवडलीच तर मग आम्ही नेक्स्ट टाइम पीठ दळून आणू म्हणून.
तर तुम्ही ते बघू शकता मी भाकर बनवलेली आहे आणि मी गरम पाण्यामध्ये पीठ मळलेलं आणि थोडं मीठ पण टाकलं होतं यामध्ये. तर भाकर आता बनवून झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू मग वरतून पाणी पण लावलेलं मी आणि ते वन साईड भाजून झालेली आहे. तुम्हाला नक्की हेच कळत नाही की ही भाजली गेली आहे की नाही, कारण माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पण झाली आहे. तर आता 10-10:30 मी नाश्ता केला, आता स्वयंपाक वगैरे झाला आणि आता 12:30 होत आले. आता मी जेवण पण करून घेतोय. हे गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि दुपारच्या नंतर मी ब्लॉग शूट केला नाही, कारण मग संडेचे कामं खूप असतात. माझे पप्पा घरी असतात, पप्पाचे कपडे असतात, परत मग मिस्टर घरी असतात, त्यांचे कामावरचा ड्रेस वगैरे असे खूप काही कपडे असतात धुवायला. तर त्याच्यामुळे मग कामामध्ये मी काही ब्लॉग शूट केला नाही आणि मग पाणी पण आलेलं, पाणी वगैरे भरलं. तर मी भिजली होती, मग मी साडी वगैरे चेंज करून घेतली आणि मग कपडे वगैरे भरपूर होते, त्याच्यामुळे ब्लॉग शूट करता आला नाही काही. आणि मोहित बघा, मोहित पण कटिंग करून आलाय आज मस्त, भाव खातोय. तर मोहित कटिंग करून आलेला आहे. आता चहा वगैरे झाला आणि मग पुढचं तुमच्यासोबत मी काय ते शेअर करते. चला, कपडे प्रेस करते आता. एवढे कपडे प्रेस करायचे आहेत. तर सकाळी बांगडा फ्राय केला होता आणि संध्याकाळी सुरमई मच्छी आणली ती फ्राय करायला आणि खिचडी बनवली होती.